आता पावसाळा चालू झाला, की तसा भाजीपाला चांगला मिळत नाही किंवा एखाद वेळेस घरात भाजीपाला अवेलेबल नसतो, तर अशा वेळी अशी मोड आलेल्या वालाची उसळ बनवून बघा. अगदी पारंपरिक वाटण तयार करून फक्त 5 ते 10 मिनिटातच कुकरमध्येच मस्त चटपटीत, आंबट, गोड, तिखट चवीला तर खूप जबरदस्त होते आणि पावसाळ्यात वालाचं बिरडं किंवा उसळ खायला खूप भारी लागते. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं मी वाल घेतले होते आणि वाल स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं. नंतर एखाद्या ओल्या कपड्यामध्ये बांधून हे मोड येण्यासाठी ठेवायचं आणि नंतर हे सोलून घ्यायचं. सोलून झालं की असं हे पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे याचा कलर बदलणार नाही. पाण्यातून बाहेर काढलं तर पटकन हे वाल काळे पडले जातात. त्यामुळे वाल सोलले की असं पाण्यातच घालून ठेवायचे. आता यासाठी आपण एक वाटण तयार करूया. तर थोडंसं तव्यावर इथं मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एका वाटीतले 4 भाग करून जेवढा खोबऱ्याचा भाग होईल ना, तेवढ्याशे मी कट करून घेतलेले आहे आणि ते आता ह्या तेलावर चांगले खरपूस असं भाजून घ्यायचं. खोबऱ्यात चांगलं खरपूस भाजून झालं का नाही, की एका प्लेटवरती काढून ठेवायचं. अजून थोडंसं तव्यावर तेल घातलं. याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा करून घेतला आहे, तो घातला आणि आलं लसूणसुद्धा कांद्याबरोबर छान खरपूस असं भाजून घ्यायचं. हे सर्व खरपूस भाजून झालं की याच्यामध्ये देठासहितच मूठभर कोथिंबीर घातली आणि 1 मिनिटभरासाठी हलवून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही. आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व एका प्लेटमध्ये काढून याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड झालं की हे भाजलेले सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो याच्यातील बिया काढून बारीक कट करून घेतला, तो घातला. थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाण्याची आवश्यकता नाही, कारण आपण टोमॅटो घातलेला आहे त्यालासुद्धा पाणी असते आणि हे मिक्सरवरून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता फोडणीसाठी इथं कुकरमध्ये मी 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं. याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. लसूण ठेचून घातला ना की याला चव खूप मस्त येते. थोडी कढीपत्त्याची पानं आणि हिंग घालायचा, कारण वाल पचायला थोडेसे जड असतात. आता हे सर्व चांगलं खमंग असं परतून घ्यायचं. फोडणी चांगली खमंग बसली की याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आणि कांदा मध्यम गॅसवर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा चांगला मस्त असा हलकासा सॉफ्ट झाला की आता याच्यामध्ये तयार वाटण घालायचं आणि वाटण तेलावर एक 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. 2-3 मिनटं वाटण चांगलं परतून झालं ना की याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये इथं मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, एक मोठा चमचा धणे पावडर घेतलेली आहे आणि 1 ते दीड चमचा इतका कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला इथं वापरणार नाही, कारण वालाच्या बिरड्यामध्ये खूप जास्त मसाले पडत नाहीत. आता हे मसालेसुद्धा तेलावर एक 2 मिनटं चांगले परतून झाले की आता याच्यामध्ये सोलून घेतलेल्या वालातील पाणी काढून घेतलं, ते घातले आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे वालसुद्धा मसाल्याबरोबर चांगले 2-3 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचे सर्व फ्लेवर वालामध्ये सुद्धा उतरले जातील. सर्व चांगलं मिक्स झालं, चांगलं एक 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे. खूप छान सुगंध यायला लागलेला आहे आत्ता याच्यापासून. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी साधारण 1 ते दीड ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. खूप जास्त मला पातळ भाजी नको आहे. तुम्हाला जशी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकताय. आता छान चटपटीत चव येण्यासाठी इथं मी बघा 2 कोकमं घातली. त्याचबरोबर 1 ते दीड मोठा चमचा गूळ घातलेला आहे. यामुळे छान चटपटीत भाजीला चव येते. आता हे चांगलं खळखळून अशी याला उकळी काढून घ्यायची. रश्श्याला चांगली उकळी आली ना की कुकरचं झाकण बंद करायचं आणि फक्त एकच शिट्टी लावून घ्यायची. जास्त शिट्टी करायची आवश्यकता नाही. तर कुकरला एक शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यावर आपण खोलून बघूयात. वॉव! बघू शकताय काय मस्त भाजी दिसते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.